धैर्यशील मोहिते पाटील हे लाखाच्या मताधिक्याने जवळपास निवडून आले आहेत। सध्या टेंभुर्णीमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत केले। धैर्यशील भाई आपल्याबरोबर आहेत। भैया काय सांगाल, अगदी आपण सुरुवातीपासून प्रचार केला आणि लाखाच्या पुढे मताधिक्याने विजय झाला। टेंभुर्णीमध्ये मोठं जल्लोष होतं, अकलूजमध्ये देखील जल्लोष चालू आहे। जवळजवळ माढा लोकसभामध्ये दिवाळी साजरी केली जाते, काय प्रतिक्रिया असणार आहे आपली? माझी एकतर उमेदवारी माढा लोकसभा मतदारसंघात मतदारांनीच ठरवली होती, त्यामुळं ह्या विजयाचं पूर्ण श्रेय माढा लोकसभा मतदारसंघात मतदारांनाच मी देतो। मी त्यांचा उमेदवार आणि त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब यांना मानणारे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी अहोरात्र माझ्यासाठी काम केलं आणि या माढा असेल, करमाळा महत्वाचे साहेब आहे, मान खटाव आहे, एक मिनिट नाही घ्या लांब आलो एक 2 मिनिट माझ्यासाठी काम केलं आज या इलेक्शनच्या माध्यमातून एक दिसून आले की उमेदवारी हे लादून चालत नसते। जनतेच्या विचारातली, कार्यकर्त्यांच्या विचारातली उमेदवारी असते तर ते निवडून येते आणि माढा असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळालं। बीडचं पार्सल पाठवण्यात यशस्वी झाला, त्याबाबत काय प्रतिक्रिया असणार आहे? ते संपूर्ण लादलेली उमेदवारी जनतेला चालेल, कार्यकर्त्यांना चालेल। विश्वासात घेऊन जर गोष्टी केल्या तर ते पुढे जातात आणि निष्क्रिय लोक तर अजिबात लादून चालत। आता उदाहरण साधं द्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने जेव्हा उमेदवाराची दुःख या गोष्टीचं वाटते की ज्या व्यक्तीनं देशासाठी कुठल्याही पक्षीय राजकारण न करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेज दिले, गडकरी साहेब यांचं यादीत 3ऱ्या-4थ्या टप्प्यात नावं आणि जे निष्क्रिय लोक आहेत त्यांचं पहिल्या टप्प्यात नावं जाहीर केली। जनता खुळी राहिलेली नाही, जनतेनं दाखवून दिली काम करणाऱ्या माणसांना पुढे जनता आहे, तर जागा दाखवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।